फडणवीस सरकारची मोठी घोषणा. शेतकऱ्यांना अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता ऑनलाईन मिळणार. तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहतात शेती व सरकारी योजना. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आणि दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. या निर्णयानुसार आता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या सोयीसाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे थेट ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. यापूर्वी ही प्रक्रिया केवळ ऑफलाईन पद्धतीने चालत होती. या नव्या ऑनलाईन प्रक्रियेचा लाभ राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या नवीन निर्णयाची घोषणा केली आहे. शेतात काम करताना विविध कारणामुळे होणाऱ्या अपघातात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा त्यांना अपंगत्व येते. अशा घटनात शेतकरी कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने राज्य सरकारने 19 एप्रिल 2023 पासून ही योजना सुरू केली आहे. तर या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत कशी मिळते हे आपण जाणून घेऊयात. तर अपघाती मृत्यू झाल्यास रुपये 2 लाख रुपये मिळतात. तर एक डोळा किंवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास रुपये 1 लाख इतकी मदत मिळते. तर यापूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी किंवा त्यांच्या वारसदारांना तालुका किंवा अधिकारी कार्यालयात सविस्तर प्रस्ताव आणि आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागत होती. यात अनेकदा कागदपत्रातील त्रुटी, त्यांची पूर्तता करण्यासाठी होणारा विलंब यामुळे अनुदान मिळण्यास उशीर होत होता. यावर उपाय म्हणून सरकारने संपूर्ण अर्ज प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आपण घर बसून अर्ज करू शकता. अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्याचे वारसदार घराबाहेर न पडता त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणावरूनच अर्ज भरू शकतील. अर्जाची सद्यस्थिती महाडीबीटी पोर्टलवर आपणास वारंवार पाहता येईल. तर अर्ज पोर्टलवर भरल्यानंतर तो थेट कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लॉगिनवर जाईल. कागदपत्रात काही त्रुटी आढळल्यास त्यांची माहिती थेट संबंधित शेतकरी त्यांच्या वारसदारांना मोबाईलद्वारे मिळेल, SMS द्वारे. त्यामुळे त्यांचा शासकीय कार्यालयात चक्रा मारण्याचा वेळ वाचेल. तर ऑनलाईन अर्जानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्रस्तावाची तपासणी होईल. त्यानंतर तहसीलाच्या नेतृत्वाखाली समिती त्याला मंजुरी देईल. अखेरीस मंजूर अनुदानाची रक्कम थेट डीबीटीद्वारे शेतकरी किंवा वारसदारांच्या बँक खात्यात जमा होईल. या योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षासाठी 120 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. आजपर्यंत 4359 शेतकरी प्रस्तावांना 88.19 कोटी रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. कृषी मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने योजना राबवल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक आणि शेतकरी केंद्रित होईल.